गाईज, आता तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. हा माझा पहिला व्लॉग होणार आहे. म्हणजे आजपासून मी चालू करणार आहे माझी डेली रुटीन. आणि आता मी हा व्लॉग मी जेवण बनवण्याने चालू करणार आहे. तर आता तुम्ही बघत राहा मी कशी जेवण बनवते. बाय. हा चिकन धुवायला घेतलं आहे आणि चिकन धुवून झालं की मग नंतरला मी चिकन बनवायला घेणार आहे, तेव्हा मग मी तुम्हाला दाखवते. चिकन धुवून झालेलं आहे आणि मी आता ते मॅरिनेट करते. दिसते मी आता मी चिकन मॅरिनेट करते आणि ते बघा तुम्ही. आता हे मॅरिनेट करून झालेलं आहे, तर मी हा मटण धुवून घेते. तर आता याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून झालेलं आहे आणि आता हा मटण कुकरला लावणार. तिकडे आता मटण शिजवत ठेवले कुकरमध्ये आणि तिकडे मम्मीने एका साईडला भात पण लावलाय आणि त्याच्यामध्ये ते पालं टाकलंय. मम्मी बोलते की वास भारी येतो त्याचा म्हणून. तर आता भेटूया चिकन बनवतो. मी इकडे चिकन बनवायला घेतलंय. भात आणि मटण शिजून झालेलं आहे, म्हणजे मटण बनवायचं आहे, कुकरला शिजून झालेलं आहे. आता मी हा चिकन बनवते इकडे, तर तुम्ही बघत राहा मी कशी चिकन बनवते. मी आता चिकन बनवायला घेतलेलं आहे. इकडे भाकऱ्या बनवते. हे बघा मी मटण बनवलेलं आहे आणि इकडे चिकन आहे, ते पण मीच बनवलंय दोन्ही पण. शेफ दोन्ही पण मीच बनवलं. मम्मीने फक्त भात आणि भाकर बनवल्या आणि हिने काहीच बनवलेलं नाहीये. आई ती खायला बसले. सॅलड बनवलाय. हा, काकडी गाजर हिने बनवून काढलंय. तर आता आम्ही जेवतो आणि मग जेवण काय काय बनलंय ते दाखवते. मग हे बघा आमची प्लेटर सजलेली आहे. चिकन, मटन, सॅलड, भात आणि भाकरी. तर आता भेटूया जेवण झालेलं. बाय. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला, मी आणि बघा. तर रस्त्यात भेटू. तर गाईज मी माझा जीव हिच्या हातात सोडलाय, म्हणजे द्रिशाच्या हातात मी माझा जीव सोडलाय. बघू आता ही मॅडम कशी नेते मला आणि कशी आणते मला. मी डीमार्टमध्ये पोचलेलो आहोत आणि आता आपण आपली शॉपिंग चालू करूया. ही बघा दीदी ट्रॉली घेतली. तांदूळ वगैरे चला पहिले गहू तांदूळ वगैरे घेऊ आणि मग येऊ बिस्किटांची शॉपिंग. भेटूया थोड्या वेळाने. ऑलमोस्ट आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता दीदी चालले चीज घ्यायला. ए दीदी बघ इकडे. लाईनीत उभी आहे तर बघ किती गर्दी आहे. आज संडे आहे म्हणून एवढी गर्दी आहे ना, खूप मोठ्या मोठ्या लाईनी आहेत. तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि मी आता चालले गाडी आणायला. दीदी थांबले तिकडे. मी आता गाडी घेऊन जाईन, मग वरती जाऊ आणि मग गाडीमध्ये सामान ठेवू आणि आम्ही जाऊ घरी. आता काही मी गाडी आणली आणि आम्ही सामान वगैरे ठेवलं. मी तुम्हाला दाखवते बघा. सामान ठेवलं आणि आता दीदी परत गेले आतमध्ये. काहीतरी सामान राहिलं तिथं म्हणून आणि मग ती आलं ते आपण आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. आता परत जायचं आहे हिनलमध्ये. मम्मीचा फोन आलेला, बोलली हिनलमधनं काहीतरी थोडंसं घेऊन या, चिवडा वगैरे. तर बघू तिकडे काय भेटतं आपल्याला, मग तिकडे घेऊ आणि मग मी घरी जायला. कारण की आता दीदीचा क्लासचा टायमिंग पण आहे, म्हणजे क्लासची पोरं येतील पण. थोड्या वेळ हिनलमध्ये आलो. आता दीदीला पाठवलं आतमध्ये. दीदीला बोलली बरं जा काय घेऊन यायचं आहे ते घेऊन ये, कारण की मी इकडे सामानाकडे उभी आहे. मग ते सामान कुठे आतमध्ये घेऊन जायचं म्हणून दीदीला बोलली बरं तू जा, तू जाऊन घेऊन. आणि आता बघू दीदी काय काय घेऊन येते ते आपण घरी गेल्यावर तुम्हाला थोडंफार तर सामान दाखवेल की आम्ही काय काय घेतलं आहे डीमार्ट आणि हिनल. प्रकाराने आता आम्ही निघालेले आहोत
ही बघा ड्रायव्हर, आमचे ड्रायव्हर. आणि ज्या प्रकारे मम्मीने आम्हाला टार्गेट दिलेला म्हणजे 4000 आणि मी तेवढे संपवले. बघा बघा मला तो टार्गेट दिला, मी तो टार्गेट कम्प्लीट करते. काय एक्स्ट्रा करेन पण कमी कधीच नाही करत. हां बघा हे असं आहे का, कारण की मी त्यांना राग नको यायला ना, मग असं राग आलं तर. आणि आणखी एक गोष्ट तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती शॉपिंग केली, म्हणजे आमची फुल ट्रॉली भरली होती. बट तेच जर आम्ही आमच्या मम्मी पप्पांसोबत आलो असतो ना तर आमच्या 2 ट्रॉल्या भरल्या असत्या. आणि बिलिंग पण एवढी झाली असते ना तर आमची दर महिन्याला तेवढीच बिलिंग होते मान्य करते. पण मी तुम्हाला ठीक आहे सांगते, आमची दर महिन्याला 20,000 म्हणजे 20K आमची बिलिंग होते 2 ट्रॉल्यांची. आणि आज आमची एक ट्रॉलीची फक्त आणि फक्त 3000 झाली. तुम्ही विचार करा आम्ही किती बचत केली. 20,000 कुठे आणि 3000 कुठे. कारण की आम्ही दोघीच आलेलो ना, म्हणून तेवढूशे झाले. नाहीतर मग आमचे मम्मी पप्पा असले पाहिजे ते आमच्यासोबत तर मग झालेच असते ऑब्व्हियसली. कारण मम्मी पप्पा असल्यावर कसलं टेन्शन नसतं. जे पाहिजे ते घ्या बिंदास. आता पण तेच केलं आम्ही, बिंदास घेतलंय जे पाहिजे ते, बट बजेटमध्ये. नाहीतर मग अजून असतं त्याच्या डबल. नाही. मेन म्हणजे आमचे तेवढे काय होतात ते मम्मीच्या सामानामुळे होतात, आमच्या सामानामुळे नव्हतं. हां, आणि आता आम्ही आमचं सामान एवढं घेतलंय ना तरी आम्ही बजेटमध्ये आलो. पेट्रोलचे पैसे वसूल करायला पाहिजे काही. माझी गाडी नेतात हे लोक सामान आणायला, पेट्रोलचे पैसे वसूल नको करायला. सो त्यासाठी ही जी गाडी कधी नेले का माहिती आहे आम्ही. हो राहू दे. आता सामान आणायला माझीच गाडी भेटते बघा. आता आपण घरी पोहोचल्यावरतीच भेटूया. चला बाय. आता मी घरी पोचलेली आहे आणि दीदी बघा लगेच या पोरांची क्लास घ्यायला बसली. काम नाही धंदे, टेस्ट असून पण अभ्यास करत नाही, लाज लज्जच नाही आहे, तरी पण ते बोटं दाखवत आहेत मला. काय करू. आणि आता मी पण आले माझा अभ्यास घेऊन. माझा अभ्यास झाला की मी तुम्हाला असाइनमेंट्स कंप्लीट करायला घेतल्यात. कारण की कॉलेजवाल्यांनी हे कामधंदे दिलेत. ते बोललेत जर उद्यापर्यंत हा असाइनमेंट्स मला भेटले नाही तर मग तुम्हाला मार्क्स भेटणार नाही असाइनमेंट्सचे. तर आता हे कंप्लीट करून उद्याला त्यांना द्यायला लागतील ते असाइनमेंट्स. मग भेटूया थोड्या वेळानंतर जर माझा अभ्यास झाला असेल तर. बाय. श्रवण बघा अभ्यास नाही केल्याबद्दल त्याच्या नानींनी त्याला पनिशमेंट दिलेला आहे. एक क्वेश्चन 100 टाइम सोडवायला सांगितलंय. आणि डॅडीज आणि इकडे बघा एक्झाम म्हणजे टेस्ट संपली आणि आता उनो खेळत बसलेत. गोंगाट बघा, गोंगाट, नुसता गोंगाट. हा, किंगचा ताजत पडतोय बघा. अशीच मस्ती आमच्या घरात चाललेली असत्या का रोज अशीच मस्ती चालू असते. आणि मी अजूनही अभ्यासच करते कारण की बघा मी जेवढी 10वी मनावर घेतली नाहीये तेवढी मी 11वी मनावर घेतले, अशी माझे घरवाले पण मला बोलत असतात. तर माझा असाइनमेंट अजून संपलेला नाही. आताशी एक क्वेश्चन कंप्लीट झालं बस. आता माझे असाइनमेंट झालेले आहेत आणि आता आम्ही एक चॅलेंज पण केलेला. तो एक बूमवाला फेमस झालेली एक रील ती. आणि जर तो तुम्हाला चॅलेंज बघायचा असेल तर तुम्हाला दीदीच्या चॅनलवर बघायला भेटेल. मी इकडे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्याच्यामध्ये जाऊन बघा तुम्ही. आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. माझा हा पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात लवकर जाऊन करा, ताकी तुम्हाला माझे डेली व्लॉग्स भेटावे. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.